नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि रोजच्या डेचं मी तुमच्यासोबत दाखवतेच आहे काही ना काही. आम्ही रोज काय काय करतो आहे रुही आणि मी. आणि आज आमच्या सोसायटीत आहे भोंडला. तर खूप वर्षांनी भोंडला वगैरे काय असं मी जातीय भोंडला काय असतं बघायला. म्हणजे मला माहिती आहे जे मी लहानपणी बघितलं होतं, पण आता म्हटलं चला लग्न झालं होतं पहिल्यांदाच मी असं जाते. पैठणी थीम आहे, म्हणजे पैठणी ड्रेस कोड आहे. भोंडल्याचं प्रोग्राम ॲक्च्युली सगळं लहानपणी जे पाहिलं होतं त्याचे थोडे थोडे गाणे पण मला आठवतात, पण मला नाही वाटत की आता एवढं सगळं डिटेलमध्ये सगळ्यांना माहिती असेल वगैरे. म्हटलं की बघूया, मजा येईल, काहीतरी वेगळं काहीतरी बघायला मिळेल, काहीतरी नवीन गाणी नवीन काहीतरी खेळायला मिळेल वगैरे. रुहीचं जर पॉसिबल झालं तर मी नेणार आहे, नाही तर मी नेणार नाही आहे, कारण ती मला तिथे तसंही काही करू देणार नाही आहे. मग झालंच तर मी तिला नेणार आहे. आणि लहान मुलींसाठी नऊवारी आहे, तर मग तिला पण रेडी करून घेऊन जाईल. पण कारण ती तशी झोपली आहे, म्हटलं ती झोपली तोपर्यंत क्विकली मी रेडी होऊन घेते, मी पटकन माझं आवरून घेते. आणि मी आज नेसणार आहे आईची पैठणी. माझ्या आहेत, पण म्हटलं की मला त्याच कंटाळा आला, तर आईची मी आणलेलीच होती, तर म्हटलं मी आईची पैठणी नेसणार आहे आज. मी कशी रेडी होते, काय करते, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करतेच. भेटूया थोडाच वेळ. मी मला जे जे घालायचं सामान होतं, म्हणजे बांगड्या वगैरे, ते सगळं वर काढलं होतं आणि रुही ते घेऊन खेळत बसली होती. सगळं तिने हातात घालून ट्राय करत होती. हां काय म्हणली, काय करायचं, जाऊन ये. ती कुठं घालतात ग नथ, नथ कुठं घालतात, नथ का नाकात असते, नाकात, नाकात नथ आहे अशी नाकात घालायची. किती सुंदर 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 हात झाला बघ तुझं. वा, हरू नको, नीट इथे ठेव, मला घालायचंय नंतर. हा, हरू नको. आईची ही साडी मी नेसणार आहे आणि त्यावरची छोटीशी मिनिमल ज्वेलरी. आणि मी हे कसं पैठणीचं ब्लाऊज घेतलं होतं एक रेडीमेड, ते त्याच्यावर मी वेअर करते. आणि रुहीला पण अशी थोडी पिंकिश शेडमधलीच नऊवारी मी घालणार आहे. बघू ती किती वेळ ठेवते, कसं जर तिने ठेवलं तर घेऊन जाईल, नाही तर नाही. मी अशा प्रकारे मराठमोळी थीम होती म्हणून मी अशी मराठमोळी नथ वगैरे घालून रेडी झाली. खूप दिवसांनी नथ वगैरे घातली, वेगळं वाटतं, काहीतरी छान वाटतंय. पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवतेच, मी आणि रुही कसं रेडी झालं काय ते. आणि आम्ही आता निघतोय. तिथे काय काय होते, जसं मला शूट करायला जाऊन तसं नक्की काय. गंडू किती गोड दिसाय ना माझे गंडू. तुमच्या घराला
ओके स्वीट है नहीं स्वीट नहीं है सो प्रोग्राम तर खूप छान पार पडला. रुहीनी पण खूप एन्जॉय केलं आणि काहीतरी वेगळं यावेळेस आणि त्यानिमित्ताने काहीतरी महाराष्ट्रीयन गेटअपमध्ये पण रेडी व्हायचा चान्स आला, म्हणजे तशी थीम असल्यामुळे. तर उद्या परत गरबा पण असणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि यावेळेस वेगळं म्हणजे रामलीला आहे आमच्या सोसायटीत, तर ते काहीतरी वेगळं असणार आहे. आता यावर्षी पहिल्यांदाच हे भोंडला आणि रामलीला ठेवलं आहे, तर समथिंग डिफरंट यावेळेस आहे काहीतरी. सो मज्जा आली. रुहीनी पण खूप एन्जॉय केलं आणि छान नवीन काहीतरी पारंपरिक आपलं सगळं पारंपरिक सगळे खेळ खेळून वगैरे छान वाटलं पण सगळंच. अजून उद्या काय काय करतो काय नाही, गरबा डान्सचं सगळं मी ते पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेलच. सो स्टे ट्यून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. The next day
सो कालचा प्रोग्राम तर मस्त झाला आणि आज आहेत गरबा नाईट म्हणजे दांडिया आहेत आणि प्लस रामलीला पण आहे आमच्या सोसायटीमध्ये. सो त्याच्यासाठी परत आम्ही आज रेडी होतो इव्हिनिंगला. सलग 2-3 दिवसाचं चालूच आहे काही ना काही. तर रुही आणि मी ब्लॅक आउटफिट घालणार आहोत. जसं होईल तसं. आता मी म्हटलं काहीतरी वेगळा लुक ट्राय करूया कालच्यापेक्षा, म्हणून मग मी आता क्विकली रेडी होते आणि तुमच्यासोबत शेअर करते. रुहीसाठी पटकन काहीतरी बनवून ठेवते खायला. आणि सकाळपासून मी बघते की रुहीचं डान्स प्रॅक्टिस चालू आहे. ॲक्च्युली त्यांच्यासाठी बसवला होता एक डान्स, पण ते करते की नाही माहीत नाही. आता जसं होईल तसं केला तर ठीक आहे. तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची होती. मला बरेच लोक विचारत होते की मी हे डार्क सर्कल मेकअपनी कसे हाईड करते. सो मी तुम्हाला माझा आत्ताचा बिफोर आणि आफ्टर तो पण लुक दाखवते की आता तुम्ही बघू शकता मी विदाऊट मेकअप आहे. तर नंतर मेकअप केल्यानंतर मी कशी हाईड करते कशाने ते पण तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. ही मी इथे रव्याचे आप्पे बनवून घेते, म्हणजे ती पोटभर तिचं जेवण झालं तर ती फ्रेश राहील म्हणून मग मी हिच्यासाठी आता गरम बनवते. तुपात बनवणार आहे, तेलात नाही बनवणार. आणि रुहीचं इकडे बाहेर येऊन ते आप्पे खाणं चालू आहे. पटकन रेडी हो म्हटलं तर तिला व्हायचं नाही, ती चाललंय आज बाहेर. चला आपल्याला जायचंय आज दांडे खेळायला. म्हणून एका जागी बस ना. अरे हे सब पॅन्ट सारखं आणि रुहीला मी एक लेहंगा पण घेतला. 2 घेतले, त्यातला कुठला वेअर करू मला प्रश्न पडलाय. स्टार्टिंगला तर मी हाच वेअर करते कारण की तो तिच्या पायात येत नाही या पॅन्टमुळे. हा बघू नंतर. सो असं मी तिच्यासाठी ही क्लिप पण ऑर्डर केली आहे यावेळेस नवीन दांडिया म्हणून. मी हा असा अनारकली टाईप सूट घालणार आहे आणि त्यावर ही ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर करणार आहे. कानातली मी अजून डिसाईड नाही केलं, बघू ह्याच्यावर जसे सूट करतील तसं घालेल. हे यूज करते मी इनसाइडचं कलर करेक्टर, त्याच्यानंतर त्याच्यातच कन्सिलर, त्याच्यातच वेगवेगळे शेड्स आहेत. तुम्ही पाहिजे तसं तुम्हाला करू शकता, कॉन्टर पण करू शकता, सगळं करू शकता, हायलाईट करू शकता. सो मी हे यूज करते, मला खूप आवडतं हे. मला आईनी दिलेलं आहे माझ्या. सो ती खूप सुंदर याचा रिझल्ट येतो आणि तुम्ही बघू शकता आता माझे डार्क सर्कल आहेत हे लावल्यानंतर ते कसे हाईड होतात ते. सो मी हे यूज करून दाखवते तुम्हाला आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता. आत्ता थोडंसं जरी व्हाईट वाटत असेल तरी ते थोड्याने सेटल होऊन जाईल आणि जे मगाशीचं होतं त्याच्यापेक्षा तर आता बेटर सगळं हाईड झालेलं आहे. फक्त माझं हेअर्स करायचे राहिलेत आणि थोडंसं लिपस्टिक वगैरे राहिलं, बाकी मी रेडी झालेली आहे. आणि मी म्हटलं की आज थोडंसं आपण ग्लिटरी शायनी मेकअप करू कारण इव्हिनिंग रात्रीचा प्रोग्राम आहे आणि मी ब्लॅक घालणार आहे. तर म्हटलं की थोडंसं ग्लिटरी काहीतरी ठेवू म्हणून मग थोडंसं ते काहीतरी ॲड करेल. आणि हेअरसाठी ना मी एक नवीन प्रोडक्ट मागवलं आहे ॲक्च्युली या सेलमध्ये, ते तुम्हाला दाखवते की कोणतं. आणि त्याच्यासोबत मी ते सेट करणार आहे, जे हे अगारोचं व्हॉल्यूम ड्रायर. त्यांनी ड्रायरसारखं म्हणजे स्ट्रेट पण होतील आणि थोडंसं व्हॉल्यूम पण येईल केसांना. म्हटलं काहीतरी मला ओपन केस ठेवायचे तर काहीतरी छान अजून लुक करूया म्हणून मी हे मागवलं आहे. तर बघू हे कसं काय येतो रिझल्ट. सगळ्यात पहिले तर मी रुहीला रेडी केलं कारण की तिची खूप घाई चालली होती. तिला लवकर खाली जायचं होतं कारण खाली आवाज वगैरे येत होते सगळे गाण्यांचे. त्यामुळे पहिले तिला रेडी करून दिलं. मग म्हटलं की मी निवांत रेडी होईल म्हणून मग पहिले तिला छानसं रेडी केलं. असे तिला ते छानसे 3 टिपके लावले जे की ती मला करू देत नव्हती, पण कसं तरी मॅनेज करून मी ते केलं. सो रुही झाली आहे मस्त रेडी म्हणून इकडे बघ. उभं राहून दाखव ना. ओहो टिचिक 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 टिचिक. ओहो रेडी रेडी रेडी. दांडियाला हात इकडे बघ, इथे बघा. असं खेळणार ना खाली जाऊन आता. सो हे प्रॉडक्ट मला तरी खूप आवडलं कारण म्हणजे 5 ते 10 मिनिटातच त्याचा छान रिझल्ट आला आणि छान व्हॉल्यूम आला केसांना. सो क्विकली जेव्हा पण रेडी व्हायचं असेल लवकर तर मला तर खूप आवडलं हे प्रोडक्ट. सो मी झाली आहे रेडी आणि मी असं एक दुपट्टा ॲड केलेला आहे याच्यामध्ये. सो काहीतरी वेगळं वाटावं म्हणून आणि कालच्यापेक्षा थोडासा डिफरंट लुक करायचा होता म्हणून मग असा लुक केलेला आहे.
सुनो सुनो रघुकुल की गाथा, सुनो पुरुषोत्तम राम की कथा। गाताओं की इस गाथा में छल है, कुछ कपट भी, योद्धाओं की वीरता है। तुमने क्या हाल बना रखा है अपना? तुम्हें तो खुश होना चाहिए। आज हमारे राम का राज तिलक होने वाला है। ये खुशी की नहीं रानी, दुखी होने की खबर है। शांत मंत्रा, राम की जगह भरत का राज तिलक और दूसरा, राम को 14 वर्ष की वनवास मान रखते हुए मुझे 14 वर्ष के वनवास के लिए जाना ही होगा। राजमहल के सब सुख छोड़ सिया राम लक्ष्मण चले, सारे संसार के अपार स्वामी नंगे पांव बस निकल चले। कभी वहां पर आई शूर्पणखा, लंका नरेश की बहन शूर्पणखा, लंबी नाक की स्वामिनी शूर्पणखा। सीता, सीता, तुम मेरे अपमान का कारण हो। मैं ये सुरक्षा रेखा आपके लिए बनाए जा रहा हूं। किसी भी परिस्थिति में आप इस रेखा को पार न करें। आपका इस कुटिया में स्वागत करती हूँ। आप कृपा करके विश्राम करें, मैं आपके लिए भोजन की व्यवस्था करती हूँ। स्वामी, स्वामी, बचाओ! स्वामी, बचाओ! स्वामी, 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 पहाड़ी गूंज उठे थे, तांडव की झंकार हुई। आया श्री राम के सामने रावण, अंतिम युद्ध की ललकार
सो घरी यायला बराच उशीर झाला, त्यामुळे व्हिडिओ एंड करायचा राहून गेला. सो तुम्हाला हे दोन्हीही दिवसाचे व्हिडिओज कसे वाटले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.